दिवसांनी भेट झाली म्हणून आश्चर्य वाटले? हो, खरे सांगू, रोजनिशी लिहिताना, लहानपणीच्या साऱ्या आठवणी लिहिताना, तसेच येथे लग्न होऊन आले तेव्हाच्या आठवणी लिहिताना रोजच भेट होत होती तुझी. परंतु मधल्या साऱ्या काळात इतक्या घटना घडल्या. मोरू मामा आणि मुक्ताचे प्रकरण घडले, बाईंनी विहिरीत घेतलेली उडी, नाशिकचे ते सारे कागलन प्रकरण, एक ना दोन, त्यातच स्वतःचे जीवावरचे आजारपण. या साऱ्यामध्ये तुझी आठवण हरवूनच गेली ग. पण मी मात्र तुझ्यातच दडले होते. साऱ्या घटना बघत होते. काही काही गोष्टींचे आकलन होत होते, तर काही काहींचे होत नव्हते. कधी कधी वाटत होते तुला भेटावे आणि तुझ्याशी खूप 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 बोलावे, खूप गप्पा माराव्यात. तर कधी कधी तुझे डोळे पुसावे, तर कधी कधी तुला रागे भरावे, तर कधी कधी तुझा रुसवा घालवावा. होय ग होय, खरेच खरेच खूप छान वाटले तुला पुन्हा भेटून. मोठेपणाच्या साऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये माणूस इतके पोक्त होऊन जाते की आपले स्वतःचे हसरे निरागस आनंदी बालपणच विसरून जाते. खरेच मला फार छान वाटतंय तुला पुन्हा भेटून. पण मी चुकीच्या वेळी आले, असेच ना? नैवेद्याच्या ताटात तुझ्याकडून चुकून मीठ वाढले गेले, म्हणून उद्याच आहेस ना तू? ही नैवेद्याच्या बाबतीतली चूक माझ्याकडून झालीच कशी असे वाटतंय गो. अगं, तू स्वतःबरोबर बाहेर निघाली होतीस. विठू काका रागे भरले, स्वतःनाही त्यांनी खूप सुनावले. तू घरात होतीस खरी, पण तुझे लक्ष मात्र कुठल्याच कामात नव्हते. त्यात नैवेद्याची घाई घाई, मगच झाले तुझ्याकडून असे. हो, ते सारे खरेच, परंतु दुसऱ्यांदा झाली ग ही चूक माझ्या हातून. त्यामुळे काहीच सुचत नाहीये मला. तू अजिबात घाबरू नकोस. स्वतः आले ना की सारे काही नीट होईल. आणि तुझ्या चुकीची शिक्षा कशी कमी करायची याची बरोबर युक्ती असेल स्वतःकडे. बरोबर ना? रमावहिनी, 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 माधव दादा आला आहे. पाट पाणी घ्यायला सुरुवात केली आहे. रमावहिनी, माधव दादा आला आहे. पाट पाणी घ्यायला सुरुवात केली आहे. हो, आलेच मी. हो. अगं, आता बघतेस काय अशी? स्वतः आले आहेत ना, आता तुला घाबरावयासच नको. अगं, अशी खिदळतीयस काय? स्वतःच ते आवडावयाचे नाही हो. आणि वडील बायका रागे भरतीस ते वेगळेच. असे पदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे,
सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. दादा काहीतरी सांगणार होतास ना? बाबा तू जेवणाकडे लक्ष दे. माधवास काही सांगायचं असेल त्याला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांगेलच. त्याला जरा स्वस्त जेवू दे आणि तूही जेव. नाही म्हणजे विषय तसा महत्वाचा आहे म्हणून म्हटले. रमेच्या शिक्षेबद्दल असेल. नाहीतर काय, बाबाला पुढे करून दादा रमेची शिक्षेतून सुटका करणार बहुतेक. दादा मिठाचे महत्व सांगणार होतास ना? मला मुळी हे पटलेलेच नाहीये की नैवेद्याच्या पानात मीठ वाढले म्हणून रमावहिनींनी सकाळपर्यंत पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही. पण आम्हास मात्र पटलेले आहे. काय पाहिलं बाळंबटजी, ही आत्ता मिसुरड फुटलेली पोरं भर पंक्तीत माझा अधिक्षेप करताय. अरे वडिलांसमोर बोलायची हिंमत होती का? पण बाबा, वरिष्ठांशी बोलण्याची ही रीत नव्हे. आणि रमाबाईंबाबत जर तू बोलत असशील तर नैवेद्याच्या बाबतीत त्यांच्या हातून जे घडले ते अनावधानापोटी नव्हे तर दुर्लक्षामुळे घडले. त्यामुळे विठू काकांनी त्यांस जी शिक्षा केली आहे ती योग्यच आहे असे आम्हास वाटते. या विषयाबाबतीत बोलण्यासारखे खूप आहे. तूर्त या विषयावर कोणीही भाष्य करू नये अशी आम्ही विठू काकांसह साऱ्यांनाच विनंती करतो. रमाबाई, आज आम्ही विठू काकांच्या निर्णयास पाठिंबा दिला हे आपल्याला आवडले नसेल. मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही आम्ही आपली पाठराखण करावी असे आपल्या मनी असेल, होय ना? हो, पत्नी म्हणून आपण माझी पाठराखण करावीत असे मला वाटणे साहजिकच आहे ना. परंतु आपण काही तसे केले नाही. आपला निर्णय योग्यच असेल याची खात्री आहे मला. परंतु एक विचारू का? विचारा. नैवेद्याच्या पानात चुकून मीठ वाढले गेले तर यात एवढे पाप लागण्यासारखे काय झाले हे मला खरेच कळले नाही. आणि ह्या चुकीसाठी दिलेली शिक्षा योग्यच आहे असे आपण का म्हणालात हेही नाही कळले. बरोबर. या गोष्टीचा भावनिक बाऊ न करता आपण याबाबत विचार करू इच्छिता याचा आम्हास आनंद होतो आहे. आता यामागचे कारण सांगतो. असे आहे रमाबाई, नैवेद्याच्या पानात मीठ वाढणे हे आपल्यासारख्या नवमतवाद्यांच्या दृष्टीने अत्यंत किरकोळ बाब असली आणि त्यावरून एवढा गहजब होण्यासारखे काय आहे असे आपल्याला वाटत असले तरीही असे आहे रमाबाई, निसर्ग चक्रातच एकाचे अमृत हे दुसऱ्याचे विष असते. त्यामुळे नैवेद्याच्या पानात मीठ वाढणे ही आपल्याला अत्यंत किरकोळ आणि अर्थहीन बाब वाटत असली
तरीही विठू काका आणि घरातील वडील बायका यांच्या सनातनी दृष्टिकोनातून ही गोष्ट फार मोठी असू शकते हे ध्यानी घ्या. तेव्हा होता होय तो घरातील वडीलधाऱ्यांचा मान आणि मन राखणे हे आपले कर्तव्य आहे असे आपण ठरविलेले असताना त्याचे पालन काटेकोरपणे व्हावयास हवे. काही गोष्टी आपण केवळ घरातील वडीलधाऱ्यांसाठी करतो. नैवेद्याचे पान वाढणे ही त्यातीलच एक गोष्ट. त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे आज हलगर्जीपणामुळे तुमच्याकडून नैवेद्याच्या पानात मीठ वाढणे घडले. पांडू सोबत तुम्ही गोष्टी करीत होता आणि त्या नादात तुम्ही नैवेद्याचे पान वाढणे पुरेशा गांभीर्याने घेतले नाही हे आम्हास खटकले. काम करीत असताना गोष्टी करणे हसणे यास आमची ना नाही, परंतु त्या पायी आपले काम गौण मानणे चुकीचे आहे. यापूर्वीही नैवेद्याच्या पानात मीठ वाढण्याचा प्रकार भाऊसाहेबांच्या वेळेस तुमच्या हातून घडला होता. त्यामुळे या बाबतीत पुरेसे लक्ष असणे आणि जागरूक असणे अपेक्षित होते. परंतु नैवेद्याचे पान वाढण्याबाबतीतला तुमचा दृष्टिकोन हा अत्यंत हलगर्जीपणाचा आणि कॅज्युअल वाटला आम्हाला. म्हणूनच आम्ही विठू काकांस पाठिंबा दिला. न्याय करीत असताना तत्वांचेच पालन करावयास हवे, नात्यांचे किंवा भावनांचे नाही. तुम्हाला सुमगले असेल असे आम्ही समजतो. मगले गुड. अशी आमची थट्टा करत होते एके दिवशी भाऊसाहेब. 40 वर्षाहून अधिक काळ सहवास होता आमचा. फार जड गेले हो भाऊसाहेबांचे जाणे. माधवाने कोल्हापूरचे खटले मोडले आणि पुण्यास आणले. भाऊसाहेबांनी साऱ्यांसाठी सारे काही केले, पण स्वतःच्या मालकीचे घर नव्हते त्यांचे. माधवाने त्यांच्या हयातीतच हा वाडा त्यांच्या नावे खरेदी केला आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. म्हणजे स्वस्थ मनाने गेला ना गोविंदवर. झाले तर मग चला, मी जवळच्याच देवळात जाऊन येतो. वाळ्याचे सरबत आणले आहे. काय मग सुनबाईंनी लपून छपून काहीतरी खाल्ले असेलच. नाही, आम्हाला देखील असेच वाटले होते, म्हणून नजर ठेवली होती आम्ही. आणि दादा तर निर्णयाच्या बाबतीत अगदी काटेकोरच आहे. एकदा त्याने शिक्षा बरोबर म्हटली म्हणजे त्याची चोख अंमलबजावणी आलीच. पण रमेने रात्रभरात एकही पाण्याचा थेंब घेतला नाही हे मात्र नक्की. सूर्योदयानंतर माईच गेली होती तिच्याकडे आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजले तिला. हे वाळ्याचे सरबत देखील रमेनेच केले आहे. काय झाले? ज्या मुलीस एक दिवसाआड शिक्षा करण्याची वेळ येते अशा रीतभात न येणाऱ्या मुलीच्या हातचे सरबत नकोच आम्हाला. अहो पण विठ्ठलपंत, आता या अशा मनस्थितीत देवळात जाऊन काय करणार मी? विठ्ठलपंत, विठू काकांचे सारे म्हणणे ऐकले. शिक्षा ही निमूटपणे भोगली, तरीही त्यांचा राग काही अजून गेलेला नाही. काय करावे? राग जाऊन विठू काकांचे मन कसे प्रसन्न होईल? खरेच हे विचार, प्रत्येक घटनेचे हे विश्लेषण, हे मोठेपणच नको वाटते कधी कधी. लहानपणी मन जे सांगेल ते बेधडक करीत असे मी. आताही अधूनमधून तसे वागावयास काही हरकत नाही. तू आता तरी वेळ आहे ना माझ्याशी बोलावयास? हो ग हो. त्यावेळी तू भेटलीस खरी,
पण काही नीटचे बोलणेच नाही झाले आपले. विठू काकांनी दिलेल्या शिक्षेमुळे अगदी हिरमुसून गेले होते मी. आणि पहा ना, आता तर शिक्षा देखील सोसून झाली मुकाट्याने, तरी सुद्धा अजून त्यांचा राग काही गेलेला नाही. तुला एक गोष्ट सांगू, मामांजी सुद्धा एकदा असेच रागवले होते आणि मी नव्हते का निरूपण केले. मामांजींचा राग लगेच गेला होता. तसेच तूही कर, म्हणजे विठू काकांचा राग लगेच जाईल. हो ग, खरेच अगदी तसेच करते. बरे झाले ग बये भेटलीस. मनावरचे मळभस दूर झाल्यासारखे झाले माझ्या. आता कधी उदास वाटले ना की तुलाच हाक मारेन. काय ग, काय झाले? तू एक गोष्ट विसरतीयस. मी? हो. जे ग? आठव ना. अगं काय झाले? तू काहीतरी विसरतीयस. अगं नाही, खरेच काय झाले काय? तू नीट आठव, तू काहीतरी विसरतीयस. बरं बाई, चुकले माझे. नाही आठवते हो मला. काय झाले सांगशील की नाही? तू मला ते नाही म्हणालीस. काय? थँक्यू. थँक्यू. आपल्या साऱ्यांच्या आग्रहाखातर भक्तीची 4 अक्षरे कानावर पडावीत यासाठी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग निरूपणासाठी घेते आहे. गुरुजनांना आणि वडीलधाऱ्यांना वंदन करू, मगच लहानांनी हरिनाम घ्यावे. यासाठी आपणा साऱ्यांना वंदन करून तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे वळते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.